आणि तुम्ही जा ना. तुम्हाला काय अडचण? नाही तुम्ही पण आलं पाहिजे ना. हो. तुम्ही सर्व 1 2 3 बाबा, 4 बाबा. आमच्या दादा अजून सोडवाय कोण असेल? आंदोलन सोडवलं त्यांनी इथे यायचं शेवटचं मात्र नक्की. त्यांना तिथे बोलायचं आणि तुम्ही कोणीतरी चला असं म्हणायचं. सगळ्या ठिकाणी जाताना तर याला काही त्यांना काही नाही येऊ. अरे असं आहे खोसकर साहेब, मी प्रतिनिधी म्हणून मी आलो शासनाचा बोलवायला. मला म्हणाले की ते किती वेळ मिटिंग झाल्या तुमच्या अरे आता तिघं एकत्र आहे, तिघं एकत्र आहे. पण आज म्हणून दोन्ही म्हटलं. गोष्टी एकदम कसं आहे की देशावरती आणि आरक्षणासंदर्भात दोन्ही आजच्या आज मिटल्या पाहिजे तरच उठवेल. हो तरच उठा ना, नाही तर उठणार नाही. तरच उठा. नाही तर आम्ही तुम्ही उठणार चर्चा नाही. करा. आणि आधी संख्यापद आधी संकेत ते पण करायचं. साहेब नाही आमच्यात किती वेळा meeting त्या झाल्या? सांगा चर्चा झाल्या आहे. त्यांनी आज त्यांना आदेश दिले कुठल्याही परिस्थितीत तुम्ही ते आदेश काढा म्हणून. पण तो पण विषय घ्या तुम्ही. हा आज आलो ना सकाळी, त्यावेळेला त्या विषयावर पण चर्चा झाली, आलं लक्षात. आणि मग थोड्या वेळाने काय झालं, 15-20 मिनिटाने चिठ्ठी आली. मग या चिठ्ठीवरून मला म्हटलं की तुम्ही त्यांचं डेलिगेशन घेऊन या. साहेब पहिलं पेसाचं मार्गी लावा. तेच ना. मग तिथं जायचं असं साहेबांचं म्हणणं. म्हणजे साहेबांना त्यांनी पाठवलं.